नमो बुद्धाय. मागील जो विषय आपण घेतला होता, त्याला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला आणखीन या विषयावरती सांगण्याची आवश्यकता वाटत आहे. म्हणून आपण आज रूप या विषयावरतीच लक्ष देऊया, समजून घेऊया. परंतु त्यापूर्वी मागे जो विषय आपण मांडला होता, त्याच्यामध्ये मी एक अनुभव शेअर करताना किंवा भंगज्ञानाच्या बाबतीत म्हटलं होतं की अलौकिक असा अनुभव आपल्याला येत असतो. तर असं होऊ शकते की काही साधकांना अलौकिक ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो फार दिव्य असा, स्वर्गीय असा, चमत्कारिक असा असा वाटू शकतो आणि म्हणूनच ते शंका दूर करणे मला आवश्यक वाटत आहे. अलौकिक या अर्थाने असं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये कधीही अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आलेला नसतो. त्यामुळे जो अनुभव आपल्याला आपण घेत असतो किंवा आपल्याला येत असतो, त्याच्या बाबतीत एकदम आपल्याला त्या विषयापासून आपण दूर होत असतो. आपल्याला तो विषय पूर्णपणे समजत असतो आणि मग त्यामुळे आपल्याला फार अलौकिक असं वाटत असतं. आणि म्हणूनच ह्या अलौकिक ह्या शब्दाचा समांतर जो शब्द आहे, तो दिव्य, स्वर्गीय किंवा अ, अनु अविस्मरणीय अशा प्रकारे न असता आपण कधीही जीवनामध्ये अशा प्रकारचा अनुभव घेतलेला नाही, असं मला सूचित करायचं आहे. आणि त्याच्यासाठीच मला वाटतं की एखादं आणखीन उदाहरण देऊन याची स्पष्टता केली तर ते योग्य प्रकारे साधकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे त्यांच्या मनात कसल्याही प्रकारचा गैरसमज राहणार नाही. तर हे उदाहरण देखील माझंच आहे. म्हणजे मला जसा एक अनुभव आला होता, ते मी तुमच्यासमोर मांडला तर या अलौकिक या शब्दाचा मला जो अभिप्रेत आहे, तो अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य असेल. तर मागे सांगितल्याप्रमाणे मी पहिली 2 वर्ष गोएंका ट्रेडिशनमध्येच प्रॅक्टिस केलेली आहे आणि मग अ, त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सकाळ संध्याकाळ ध्यान करणे, नंतर महिन्यातून एकदा 1 दिवसीय शिबिर करणे, वर्षातून एकदा 10 दिवसीय शिबिर करणं, असा माझा दिनक्रम चालू असतानाच अ, आणखीन धम्म ऐकायला मिळावा म्हणून ऑफिसला जाताना किंवा येताना पूर्णपणे धम्मप्रवचन ऐकण्याचा माझा प्रयत्न असेल. तर मला ऑफिसला जायला जवळपास 40 मिनिटं लागतात आणि त्या 40-45 मिनिटामध्ये मी धम्मश्रवण करत असे आणि माझा नित्य नियम असे की मी रोज ऑफिसला जाताना आणि येताना धम्मश्रवण करत असे. त्याचा मला बराच लाभ झाला. परंतु एक जो अनुभव आहे तो याच्याशीच निगडीत आहे. म्हणून मी हे सर्व सांगत आहे. तर मी पेनड्राईव्हमध्ये बरेच प्रवचन स्टोअर करून ठेवले होते आणि प्रत्येक वेळी निघताना मी ते स्टोअर करायचो, प्ले करायचो. तर अशाच एक दिवशी अ, एखादं प्रवचन सुरू असताना पूर्ण वेळ घरापासून ऑफिसला पोहोचेपर्यंत, तर एके दिवशी ऑफिसच्या किंवा कार्यालयाच्या एकदम 2-3 मिनिटं आधी तो प्रवचन संपलं आणि मग नवीन प्रवचन सुरू करून मग ते अर्धवट राहील, या विचाराने मी पुढचं प्रवचन सुरू केलं नाही आणि मग मी ते ऑडिओ बंद केला. त्यानंतर 2 मिनिटांनी जेव्हा मी ऑफिसच्या प्रवेशद्वारावर पर्यंत पोहोचलो, तेव्हा प्रवेशद्वाराला पाहताच माझ्या मनामध्ये एकदम विचारांचं काहूर माजलं आणि ऑफिसचे निगडीत असे सर्व विचार माझ्या मनामध्ये येऊ लागले. म्हणजे आज आपल्याला काय करायचं आहे? काल आपण केलेलं काम पूर्ण नाही झालं, ते आज करायचं आहे. आजचे जे टास्क आहेत ते कसे कंप्लीट करायचं? ह्या सर्वांचा माझ्या मनामध्ये एकदम विचारांचा कोलाहल सुरू झाला
आणि ते झाल्यावरती मला एकदम एक उपमा आठवली, की ज्याप्रमाणे एखाद्या झाडावरती खूप पक्षी बसलेले असतात आणि एखाद्या आवाजाने, एखाद्या कुठल्यातरी मोठ्या आवाजामुळे ते सर्व पक्षी एकदम उडतात आणि आपण बऱ्याच लोकांनी हे दृश्य पाहिलं असेल, तर तुम्हाला याची जाणीव असेल, की कशाप्रकारे हे दृश्य असतं. आणि तशाच प्रकारचा अनुभव मला जेव्हा ते विचारांचं चक्र सुरू झालं, कोलाहल सुरू झालं, तेव्हा मला तशीच अशा प्रकारची उपमा आठवली, की ज्याप्रमाणे अ, झाडावरती पक्षी बसतात आणि ते उडतात, त्याप्रमाणे एकदम माझ्या मनामध्ये ते सर्व विचार येऊ लागले. तर अशा प्रकारे अनुभव आल्यावरती अ, माझ्या हे लक्षात आलं, म्हणजे मला पूर्णपणे समजलं, की याला संज्ञा असं म्हणतात आणि मला आता संज्ञा कळाली. हे सर्व जी घटना घडली, त्यामुळे त्या पूर्ण दिवसामध्ये माझं मन खूप शांत होतं. मला खूप आनंद वाटत होता, की मला संज्ञा समजलेली आहे. आणि मग अशा प्रकारच्या अनुभवाला जो तुम्ही कधीही आधी अ, अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला आलेला नाहीये. मग तुम्हाला ते असं वाटतं, की हे अलौकिक असा अनुभव आहे. आणि सर्वसाधारण व्यक्तींना किंवा जे साधक असतात त्यांना संज्ञा ह्याबद्दल जे माहिती असतं म्हणजे ते फक्त वस्तू ओळखण्यासाठी अ, असं आपण सांगितलं जातं, की संज्ञेमुळे आपण अ, वस्तू ओळखतो. त्यांचं आपल्याला समजतं, की हा आकार आहे म्हणजे या प्रकारची वस्तू आहे. परंतु तशा प्रकारे न नसता ज्या स्थळी आपण आहोत, ज्या वेळी आपण आहोत, अ, ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, त्या परिस्थितीचं पूर्ण भान संज्ञेमुळे आपल्याला येत असतं. आणि हे मला त्यावेळी त्या क्षणी समजलं आणि मग त्यामुळे मला खूप शांत असं वाटलं. तर म्हणूनच मला सांगावसं वाटतंय, की अलौकिक अशा अर्थाने हा समर्पक शब्द आहे. परंतु काही साधकांच्या गैरसमजामुळे आणि मग त्यांच्यामध्ये असं भ्रम उत्पन्न होऊ शकतो, की अलौकिक म्हटल्यावरती दिव्य, स्वर्गीय, चमत्कारिक असा काहीतरी अनुभव. परंतु तसे काही अनुभव नसतात. जे आपण ऐकत असतो, जे आपण वाचत असतो, त्या गोष्टींचाच प्रत्यक्ष अनुभव येणं आणि ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे समजणं, अशा प्रकारे अ, हे अनुभव येत असतात. आणि हे सगळं समजावून सांगण्याचं कारणच असं आहे, की मला वाटतं खूप साधक अशा काहीतरी चमत्कारिक, स्वर्गीय, दिव्य अशा अनुभवाच्या प्रतीक्षेत असतात. त्यांना असं वाटतं, की जे काही धम्मामध्ये अनुभव येतात, ते अशा प्रकारचेच अ, स्वर्गीय, चमत्कारिक आणि अ, एकदम वेगळ्या प्रकारचे असे असतील. परंतु मला हेच साधकांना सांगायचं आहे, की जे काही अनुभव येत असतात ते आपल्याला जे गोष्टी आपण ऐकल्यात त्या प्रत्यक्ष समजण्यापर्यंतच मर्यादित असतात. त्यांनी आपला एक दृष्टिकोन असतो, आपली जी दिठ्ठी असते ती पूर्णपणे बदलून जाते. आणि मग म्हणूनच त्याला संदिग्धिको, अकालिको आणि त्याला फार वेळ लागत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही बघितलं, की मी 2-3 मिनिटामध्ये तिथे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचलो आणि मग मी जसं ते प्रवेशद्वार पाहिलं, म्हणजे संपर्क झाला. पालीमध्ये त्याला फस्स म्हणतात. संपर्क झाल्या-झाल्या मनामध्ये त्या विचारांचं काहूर आलं, म्हणजे ती संज्ञा त्यावेळी जागृत झाली आणि मग त्या संज्ञेशी निगडीत सर्व विचार माझ्या मनामध्ये येऊ लागले. तर अशा प्रकारे संज्ञा समजणं, प्रत्येक साधकांनी अशा प्रकारचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे आणि त्यांना पूर्ण समजेल, की जे आपण अभ्यासत आहोत, त्या सर्व गोष्टी अनुभवल्या जातात, अनुभव केल्या जातात आणि मग त्यांच्या जे काही शंका असतील, ते आपोआपच दूर होतात. आता ही जी घटना आहे, त्याला जर आपण बारकाईने पाहिलं, तर काही अ, वेगळी घटना नाही आहे. एक सर्वसाधारण घटना, ज्याच्यामध्ये अ, सुरुवातीला धम्मप्रवचन ऐकत असताना मन शांत असतं.
मन एकाग्र असतं आणि मग त्या एकाग्र मनामध्ये जेव्हा अशा प्रकारचा संपर्क कुठल्याही वस्तूबरोबर होत असतो, तर तेव्हा पटकन आपल्या मनामध्ये जे काही घडत आहे, हे प्रत्यक्षरित्या होत आहे, ते आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. आणि म्हणूनच ह्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधी असणं आवश्यक आहे आणि अ, सती असणं आवश्यक आहे. तर या उदाहरणावरून साधक समजू शकतील, की आपल्याला जो सतीचा अभ्यास किंवा समाधीचा अभ्यास आपण करत आहोत, त्याची काय गरज आहे? म्हणजे त्याचा उपयोग कसा होतो? कशाप्रकारे मन जेव्हा एकाग्र असेल, तेव्हा जे काही मनामध्ये होत आहे, जे काही स्पर्श होत आहे, जे काय अ, अ, आपल्या मनामध्ये विचार येत आहेत, गरज नाही की 6 5 इंद्रियांनी स्पर्श व्हावा. मनामध्ये देखील कुठल्याही गोष्टीचा अ, विचार येऊ शकतो, धम्म येऊ शकतो आणि मग त्याच्यामध्ये कशाप्रकारे होत आहे, आपल्यामध्ये काय परिवर्तन होत आहे, कशाप्रकारे शरीरावरती संवेदना येत आहे, मनामध्ये विचार येत आहेत, हे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. आणि म्हणूनच समाधी प्राप्त करणे, समाधीचा अभ्यास करणे, हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. बरेच साधक समाधीसाठी तितका वेळ देत नसतील आणि फक्त ऐकीव किंवा वाचण्याच्या जो अभ्यास आहे त्याच्यावरती भर देत असतील, तर त्यांना मी सांगू इच्छितो, की समाधी देखील खूप महत्त्वाची आहे आणि समाधीचा अभ्यास हा आपल्याला करणं आवश्यक आहे. जे काही आपण वाचून किंवा ऐकून एका बुद्धीच्या लेव्हलवरती आपण समजू शकतो. पण जेव्हा आपण असा प्रत्यक्ष अनुभव घेऊ, तेव्हा ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे समजते. आणि म्हणूनच ह्या सर्व गोष्टी सांगण्याचा अ, मला वाटलं की साधकांना या गोष्टीचा उपयोग होईल आणि म्हणूनच या पुढे देखील साधकांनी समाधीचा अभ्यास करावा, जेणेकरून त्यांना त्याचा लाभ होईल. आता तुम्ही म्हणाल, की नमनाला घडावर तेल, परंतु ह्या गोष्टीची गरज होती. कशाप्रकारे आपला अभ्यास असावा, धम्म अभ्यास अ, हे काही लोकांच्या साधकांच्या लक्षात येत नाही. तुमच्यासाठी थोडीशी प्रस्तावना, की जेणेकरून त्यांना समजेल, की आपण कशाप्रकारे धम्म अभ्यास केला पाहिजे आणि मग जर त्याप्रमाणे ते करतील, तर नक्कीच त्यांना लाभ होईल. तर आपण अ, मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे, की पंचस्कंद हे समजून घेणं बुद्धांनी सांगितलं, की फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण पेनपिंडूपम सुत्त याचा अभ्यास केला. मला आशा आहे, की लोक साधक पेनपिंडूपम सुत्त अभ्यास करत असतील, तर त्याचा अभ्यास करत असतानाच आपल्याला जसं की रूप समजून घ्यायचं आहे. मग रूप समजण्यासाठी आपण पटवी, आपो, तेजो, वायो याचा अभ्यास करत आहोत आणि त्याच्यावरती राहता राहता आपल्याला समजलं पाहिजे, की हे रूप कशाप्रकारे आहे. यानंतरचा जो वेदना, संज्ञा, संखार हे देखील आपल्याला अभ्यासाचं आहे. तर आत्ताच्या ज्या उदाहरणावरून तुम्हाला समजेल, की संज्ञाचा देखील अभ्यास करून आपण समजून घेऊ शकतो. तर हे स्टेप बाय स्टेप पायरीप्रमाणे आपल्याला पुढे-पुढे जायचं आहे. मग मागे आपण मागच्या भागामध्ये आपण पाहिलंय, की कशाप्रकारे आपण पृथ्वी, आपो, तेजो, वायूचा अभ्यास करायचा आहे. तर दिवसभर आपण सती राहून पृथ्वीचा अभ्यास करायचा आहे किंवा आपोचा अभ्यास करायचा आहे किंवा वायूचा अभ्यास करायचा आहे किंवा तेजोचा अभ्यास करायचा आहे. तर हे करत असताना आता थोडीशी आपली प्रगल्भता किंवा ते समजणं आपल्याला सोपं झालं असेल. आपण बराच वेळ पृथ्वीवरती, आपोवरती, तेजोवरती, वायूवरती राहू शकत असू. तर त्याला आधार म्हणून किंवा त्याचा जो अ, आधार झाला आहे त्याला पक्का करण्यासाठी आणखीन 1-2 सुत्त तुम्ही वाचू शकता. परंतु आपल्याला प्रॅक्टिस फेनपिंडूपम सुत्ताप्रमाणे करायची. तर त्याच्यासाठी दुसरं सुत्त आहे, की महाराहुलवाद सुत्त, जे मज्जिम निकाय 62 आहे. तर ते देखील तुम्ही अ, वाचू शकता किंवा खज्जनीय सुत्त आहे. संयुक्त निकाय 22.79 हे अभ्यासासाठी खूप चांगलं आहे. 22.79 तर हे सुत्त देखील वाचण्यासारखं आहे.
अ, हे सुत्त वाचल्याने, ही दोन्ही सुत्त वाचल्याने तुमच्या रूप जे आहे ते पूर्णपणे तुम्हाला समजून येईल. तर महाराहुलवाद सुत्त च्या आधी आपण अंबठ्ठ अंबट्टिका राहुल वाद सुत्त आहे. अंबट्टिका राहुल सुत्त आहे. ते थोडक्यात सांगतो मी, जेणेकरून साधकांना त्याची माहिती होईल. अ, साधकांनी ते वाचलं देखील असेल. तर त्याच्यामध्ये राहुल खोटं बोलत असे, तर ती गोष्ट बुद्धांच्या कानावरती येते आणि मग त्याला शिकवण्यासाठी त्याला ते उपदेश करतात. तर त्याच्यासाठी बुद्ध राहुलला जवळ बोलवतात आणि त्यांच्या शेजारी एक पात्र असतं. त्याच्यामध्ये पाणी असतं आणि ते पूर्ण पाणी ते ओतून देतात. ओतून दिल्यावर देखील थोडंसं पाणी त्याच्यामध्ये शिल्लक राहते. तर ते शिल्लक राहिलेलं पाणी दाखवून बुद्ध म्हणतात, की "बघ राहुल, की आपण पाणी ओतून दिल्यावर देखील याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे." आणि त्यानंतर ते जो पात्र आहे ते पूर्ण उलटं ठेवतात. उलटं ठेवून नंतर थोड्या वेळाने सरळ करतात आणि मग सांगतात, की "बघ आता राहुल, ह्याच्यामध्ये कुठलंही पाणी शिल्लक नाही." तर ह्याच्यावरून ते राहुलला उपदेश करत आहेत, की आपण जरी गृहस्थ जीवन सोडून गृहत्याग करून आलेलो आहोत आणि आपण अ, चिवर धारण करून जे प्रॅक्टिस करत आहोत किंवा साधना करत आहोत, बुद्धांनी सांगितलेला मार्ग आपण चालत आहोत. तर ह्या असण्यामध्ये आपल्याला खूप आवश्यक आहे, की आपण शिलामध्ये प्रतिष्ठित होणं खूप आवश्यक आहे. आणि आपल्या काही गृहस्थ जीवनातल्या सवयी असतात, त्या नकळतपणे आपल्यासोबत आलेल्या असतात. मग जे ते पात्र अ, पाणी टाकून दिल्यावर देखील थोडं पाणी राहतं. याचा अर्थ असा की आपण जरी गृहत्याग करून आलेलो असेल, तरी काही गोष्टी आपल्यामध्ये सवयीनुसार राहिलेल्या असतात. परंतु जेव्हा ते आपण पात्र पूर्ण उलटं करतो, म्हणून आपण मग त्या गोष्टीचा आपण त्याग करू शकतो. पात्र उलटं करणं म्हणजे आपण ज्याप्रमाणे गृहस्थ जीवनाचा त्याग करून इकडे आलेलो आहोत, संन्यस्त जीवनामध्ये आलेलो आहोत. तर हे सगळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. आणि मग जसे त्यावेळचे जेवढे विनय होते, ते विनय पूर्ण पाळणे खूप आवश्यक आहे. कारण ती त्या वेळची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे बुद्ध राहुलला खोटं बोलणं कसं आपल्याला हानिकारक आहे, हे समजून सांगतात या सुत्तामध्ये. अ, अंबल अंबल अंबठ्ठिका राहुल सुत्त. तर त्यानंतरचं मज्जिम निकाय 62 हे महाराहुलवाद सुत्त. तर याच्यामध्ये बुद्ध सकाळी सकाळी चिवर धारण करून पिंडपातला निघालेले असतात. तेव्हा राहुलला पाहतात आणि राहुलला म्हणतात, की "राहुल, तू अ, जे रूप आहे त्याला बघून तू असं अ, अभ्यास केला पाहिजे, की नेसो मम, नेसो अहम अस्मी, नेसो मे आत्ता." कारण हे रूप जे आहे, ते रूप तुझं नाही आहे, रूप म्हणजे तू नाही आहे आणि रूप म्हणजे आत्ता नाही. तर अशा प्रकारे तो अभ्यास करावा. जेव्हा राहुल हा उपदेश ऐकतो आणि मग त्याच्या मनामध्ये विचार येतो, की आता प्रत्यक्ष बुद्धांनी मला उपदेश केलेला आहे, तर पिंडपातला जाऊन गावामध्ये त्यापेक्षा मी इथे बसूनच ध्यान करेन. आणि मग तो बसून ध्यान करायला लागतो. काही वेळाने सारिपुत्त तिथे येतात. ते बघतात की राहुल ध्यान करत आहे, समाधीचा अभ्यास करत आहे. तर मग ते त्याला उपदेश करतात, की "राहुल, तू आनापानसतीचा अभ्यास कर, जी खूप लाभदायक आहे." तर त्यानंतर बराच वेळ राहुल ध्यानस्थ असतो. मग संध्याकाळी किंवा नंतरच्या वेळी तो उठून पुन्हा बुद्धांकडे जातो आणि मग
त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो, की बुद्ध मला सांगतात, की "तू अशा प्रकारे ध्यान कर." सारिपुत्त भंते सारिपुत्त येऊन सांगतायत, की "तू आनापानसती कर." तर त्याचे उलगडा करण्यासाठी तो राहुल बुद्धांकडे जातो. मग सविस्तरपणे बुद्ध या गोष्टीचा उलगडा करतात आणि मग त्याच्यामध्ये सांगतात, की जे रूप आहे, जे पृथ्वी, आपो, तेजो, वायू असं बनलेलं आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो, तेव्हा मग आपल्याला अ, समजतं, की नेसो मम, नेसो अहम अस्मी, नेसो मी आत्ता. म्हणजे हे जे रूप आहे, ते नेसो मम माझं नाही, नेसो अहम म्हणजे मी नाही आहे आणि नेसो मी आत्ता म्हणजे याच्यामध्ये मी आत्ता म्हणजे मी नाही आहे. तर अशा प्रकार साधना करण्यासाठी ते राहुलला उद्युक्त करतात. आणि मग पुढे एक्सप्लेनेशन करताना ते सांगतात, की जशी पृथ्वी आहे, ती पृथ्वी म्हणजे पृथ्वीचं उदाहरण देतात, की पृथ्वी जी आहे त्याच्यावरती कोणी घाण टाकली, कोणी थुंकला, कोणी मलमूत्र विसर्जन केला, कोणी घाण टाकली, तरी पृथ्वी किंवा पृथ्वी काही बोलत नाही. ते काही कोणाविषयी घृणा बाळगत नाही, काही द्वेष बाळगत नाही. तर अशाच प्रकारे राहुल, तू स्वतःला बनव, की कोणीही तुला काही बोललं, तरी तू त्याचा राग करू नको, द्वेष करू नको किंवा त्यांच्याविषयी मनामध्ये घृणा बाळगू नको. तसंच जे आपो आहे, आपो कुठल्याही त्याच्यामध्ये अ, घाण टाका, मलमूत्र विसर्जन करा, तरी देखील आपो ते वाहून नेतं. ते असं म्हणत नाही, की ही घाण आहे, मी वाहून नेणार नाही. अ, हे मलमूत्र आहे, मी वाहून नेणार नाही. तर अशा प्रकारे न बोलता ते अ, आपो जे आहे, ते वाहून नेतं. तर त्या आपो देखील त्याचा द्वेष करत नाही. तशाच प्रकारे वायू जो आहे, वायू देखील अशीच कुठलीही वस्तू असेल, चांगली असो, वाईट असो, घाणेरडी असो, सुंदर असो, ती वाऱ्याने उडून जातेच. म्हणजे वारा त्याला उडवून घेऊनच जातो. तो कसलाही भेद त्याच्यामध्ये करत नाही. आणि मग तेजोचं उदाहरण दिलं. तेजोच्या उदाहरणामध्ये ते अग्नी म्हणतात. अग्नी ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये कुठलीही चांगली वस्तू किंवा वाईट वस्तू किंवा घाणेरडी वस्तू किंवा सुंदर वस्तू असा भेद न करता सगळ्या वस्तूंना तो जाळून टाकतो किंवा त्यांचा स्वाहा भस्म करून टाकतो. तर अशा प्रकारे ह्या धातूंना आपण अ, अभ्यास केला पाहिजे असं ते राहुलला सांगत असतं. तर हे देखील आपण वाचणं आणि याच्यावरती चिंतन करणं, समजून घेणं हे आपल्यासाठी खूप लाभदायक आहे, की जेणेकरून बुद्धांना नक्की काय सांगेल आणि त्यासाठी अ, बुद्ध बऱ्याच उपमा देत असतात, की उपमा दिल्याने पटकन आपल्याला गोष्टी लक्षात येत असतात. तर म्हणून महाराहुलवाद सुत्त वाचाल तर तुमच्या जे काही अ, शंका असतील त्या नक्कीच दूर होतील. म्हणून अ, कोर जो कोर सुत्त आपलं फेनबिंडूमम सुत्त आहे. परंतु त्याचा आणखीन अभ्यास करण्यासाठी आपण महाराहुलवाद सुत्त देखील अभ्यासू शकतो. त्याचसोबत खज्जनीय सुत्त देखील अशाच प्रकारे रूप काय आहे ते आणखीन त्याच्यामध्ये स्पष्टता येण्यासाठी वाचणं आवश्यक आहे. आणि मग खज्जनीय सुत्तामध्ये बुद्ध म्हणतात, की अ, रूपपती ते रूप म्हणजे जे टोचतं ते रूप. आपण पाहू शकतो, की 5 इंद्रियावरती किंवा 6वं जे मन आहे, त्याच्यावरती देखील जे काही विषय येतात, ते अक्षरशः आपल्याला टोचतात. म्हणजे जर तुम्ही शारीरिक ह्याच्यावरती बघाल, कानामध्ये जो ध्वनी येतो, तो व्हायब्रेशनच्या स्वरूपात येतो आणि तो कर्णपटलावरती टोचल्यासारखाच आपण समजू शकतो. नाकामध्ये जो गंध येतो, जिभेवरती जी चव येते, ती अशाच प्रकारे टोचल्यासारखी किंवा आपल्याला ते पटकन लक्षात येतं आणि म्हणूनच आपलं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि मग त्याच्याप्रमाणे वेदना आपल्यामध्ये उत्पन्न होतात, संज्ञा उत्पन्न होतात आणि संकार उत्पन्न होतात आणि या सर्व गोष्टी
विज्ञानामध्ये होतं ते. आणि म्हणूनच रूपपती ते रूप आणि खज्जिनीय सुत्त आपलं अ, वाचणं किंवा त्याचं अध्ययन करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला फेनपेंडुपम करायचं आहे, काही हरकत नाही. तुम्ही त्याच्यावर देखील राहू शकता. कालांतराने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजू शकतील. परंतु काही साधक इच्छुक असतील, तर ते नक्की तुम्ही अ, हे 2 सुत्त अभ्यासू. इतर देखील सुत्त तुम्हाला वाटलं, की त्याच्यामध्ये रूपविषयी मार्गदर्शन आहे, तर तुम्ही ते अभ्यासू शकता. तर अशा प्रकारे तर रूप आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर जे आपण डोळ्यांनी पाहतो ते रूप आणि त्याच प्रकारे जे 6 इंद्रियावरती जे काही अनुभव येतात, त्या प्रत्येकाला रूपच म्हटलं जातं. जसं डोळ्यांवरती येतं ते रूप. त्यानंतर कानावरती येतात ते शब्दरूप, नाकामध्ये येतं ते गंधरूप, जिभेवरती येतं ते रसरूप, कायेवरती जे येतं ते पोटब्बरूप आणि मनामध्ये जे येतं ते धम्मरूप. तर अशा प्रकारे रूप म्हटल्यावरती फक्त दिसणारं रूप नसून या सर्व जे आपले अनुभव आहेत त्या प्रत्येकाला रूप म्हटलं जातं आणि प्रत्येकाचा जेव्हा संपर्क येतो तेव्हा आपल्यामध्ये त्याच्याप्रती अवेअरनेस किंवा आपल्याला जागरूकता येते. आणि आणखीन याच्यामध्ये स्पष्टीकरण असं की जे आपण पटवी म्हणत आहे, तर पटवी म्हटलं की पटवीचा जो जास्तीत जास्त अंश आहे, तो त्याच्यामध्ये असतो. परंतु त्यासोबतच पटवीमध्ये आपो देखील असतं, तेजो देखील असतं, वायू देखील असतं आणि जास्त प्रमाणामध्ये पटवी असतं. पटवीचे काय गुण आहेत, की जसं सॉफ्टनेस, हार्डनेस, स्मूथनेस, रफनेस, लाईट आणि वेट, हेवी आणि लाईट अशा प्रकारे 6 गुण पटवीमध्ये असतात आणि त्याला आपण प्रत्यक्ष हात लावून बघू शकतो. तर हे सर्व पटवीचे गुण आहेत, परंतु त्यामध्ये आपो देखील असतं, वायू देखील असतो, तेजो देखील असतो. त्याचप्रमाणे इतर जे आहेत, समजा आपो आहे, तर आपोमध्ये देखील पटवी असतं, परंतु जास्त प्रमाणात आपो असतं. पटवी देखील असतं, वायू देखील असतं, तेजो असतं. तर हे समजून घेणं आवश्यक आहे, की कशाप्रकारे जे 4 धातू आहेत, हे देखील अ, जास्त जे प्रमाण जास्त आहे, त्याला ते नाव दिलं जातं. अदरवाईज त्या ह्याच्यामध्ये 4ही धातू असतात आणि त्यांचे उपादाय रूप म्हणजे 4 धातू आणि त्यांचे उपादाय म्हणजे त्यांचे गुण किंवा त्यांची लक्षणं हे मिळून एक अष्टकला बनत असतो. ते आपण सर्वांनी ह्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. थोडंसं तुमच्यामध्ये उजळणी व्हावी म्हणून हे सांगत आहे. तर अशा प्रकारे जे आपण अ, रूप या विषयाचा किंवा खज्जनीय सुत्ता सॉरी फेनपुंडपम सुत्तामध्ये रूप, वेदना, संज्ञा, संखार जो फेस जो होत आहे, त्या फेसाप्रमाणे आपलं शरीर बनलेलं आहे आणि प्रत्येक क्षणी त्याच्यामध्ये बुडबुडे येत आहेत, बुडबुडे जात आहेत, हे आपण पाहू शकतो. तर जेव्हा आपण हे प्रत्यक्ष पाहू तेव्हा आपली जी धारणा आहे, की हे जे रूप आहे ते घन आहे आणि मग ती धारणा आपली निघून जाऊन आपल्याला यथाभूत ज्ञानदर्शनं म्हणजे यथाभूत जसं आहे तसं आपण पाहू शकतो. जेव्हा आपण अशा प्रकारे पाहू, तेव्हा आपल्या मनामध्ये पहिला विचार हाच येतो, की ज्याप्रमाणे मी धातूने बनलेलो आहे, पटवी, आपो, तेजो, वायू, त्याचप्रमाणे माझे जे परिजन आहेत, समजा अ, बायको आहे, मुली आहेत, मुलं आहेत किंवा आई-वडील आहेत, तर ते देखील अशाच प्रकारे धातूने बनलेले आहेत. मग आपण पटवी खाणार, त्याची पटवी बनणार, पाणी पिणार, त्याचा आपो पिणार, त्याचा आपो बनणार. ही क्रिया एक अ, नेहमी घडतच असते. मग त्याच्यामध्ये मी जे समजत आहे, माझा कसलाही त्याच्यामध्ये भाग नाही आहे आणि ही क्रिया आपोआप घडत आहे. तर असं जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष समजेल, तेव्हा तो आपला जो अ, स्वयंचा भाव आहे किंवा मी आहे, नेसो मम, नेसो अहम अस्मी, नेसो मी आत्ता, हे आपल्याला पूर्णपणे कळेल. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे की
साधकांनी एका दिशेने धम्म अभ्यास करावा, धम्म साधना करावी, जेणेकरून त्यांना धम्म ज्ञात होईल. आणि जे बुद्ध सांगत आहेत की तुम्ही पंचस्कंद समजून घ्या, आयतन समजून घ्या, धातू समजून घ्या, पटीच्या समुत्पाद समजून घ्या, उदयवय समजून घ्या. तर हे जे पर्टिक्युलर अभ्यासण्याचे जे विषय आहेत किंवा आर्य अष्टांगिक मार्ग देखील आहे, तर हे समजून जर आपण आपल्या साधनेचा अभ्यास करत गेलो, तर एक एक पायरी दर पायरी आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊ. आणि मग धम्माची जी आपल्याला समज आहे ती आपली प्रगल्भ होते. आणि पुढे पुढे जाऊन मग आपला जो विषय आहे तो आणखीन खोल होतो. आणि मग धम्माचा अभ्यास करण्यासाठी उत्साह देखील आपल्यामध्ये येतो. अ, आधी आपण अभ्यास करतच आहोत, परंतु एक थोडीशी नैराश्य असतं. असं वाटत असतं की मी इतका ध्यान करत आहे, इतके शिबिरे केले, परंतु हवा तसा लाभ मला झालेला नाही. साधक जर खूप दिवस अ, ध्यान करत आहेत तर नक्कीच त्यांना लाभ होतो. लाभ होत नाही अशातला भाग नाही. परंतु त्यांनी प्रत्यक्ष अनुभवणं गरज असते. आणि ते त्यांना कळणं देखील आवश्यक आहे की मला ही गोष्ट समजली. मग हे जर आपल्याला अ, कळून येणं, आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी जर एक पर्टिक्युलर विषय तुम्ही घेतलात आणि मग त्याच्यावरती बरेच दिवस अ, अभ्यास केलात, तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी स्पष्टपणे कळतील. आणि बरेच दिवसापासून आपण ध्यान करत आहोत, साधना करत आहोत. त्यामुळे अ, जी त्याला पटिवेदन म्हणतात. अ, खरं तर 4 आर्य सत्य जे आहेत, ते 4 आर्य सत्य समजणं म्हणजे पटिवेदन आहे. परंतु ह्या गोष्टी आपल्या लेव्हलला धम्माचा अभ्यास करताना जेव्हा आपल्याला समजतं, तर तो देखील एक महत्त्वाचा विषय आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही अनुभव घेऊ शकता. अ, हे सगळं सांगण्याचं कारण हेच आहे, की जशा प्रकारे मला धम्माचा अभ्यास करताना ज्या दिशेने मी गेलो आणि त्यामुळे मला लाभ झाला आणि त्याच्यामध्ये माझी प्रगती झाली, हे साधकांपर्यंत पोहोचावं. बरेच साधक खूप दिवसापासून प्रयत्न करत असतात आणि मग अ, मला वाटतं की बरेच वर्ष त्यांनी खर्च केलेले आहेत, परंतु एक दिशा नाही आहे त्यांच्या अभ्यासाला. जर त्यांनी दिशा दिली त्यांच्या अभ्यासाला, तर नक्कीच त्यांना त्याचा लाभ होईल. आणि मग पुढच्या ज्या काही पायऱ्या आहेत, सोतापन्नय, सगदागामी, अनागामी, अरहंत, हे ते अचीव्ह करू शकतात. या पायऱ्यांपर्यंत ते पोहोचू शकतात. जेणेकरून बुद्धांनी जे सांगितलं आहे धम्म, की ह्याच जीवनामध्ये तुम्ही सर्व प्राप्त करू शकता. अकालिको म्हणजे असं नाही की तुम्ही ह्या जन्मामध्ये अभ्यास करा आणि पुढच्या जन्मामध्ये त्याचा लाभ होईल, असं बुद्ध सांगत नाहीत. तर याच जन्मामध्ये तुम्ही हा धम्म तुम्हाला लाभ देऊन जाईल, अशा प्रकारे ते आपल्याला सांगतात. कितीतरी सुत्तांमध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. आणि म्हणूनच साधकांना योग्य दिशेने अ, धम्म अभ्यास करण्यासाठी मी अशा प्रकारे व्हिडिओ बनवत आहे. अ, आणि हे करत असताना माझ्या लक्षात पण येतं की बरेच साधक रँडमली, म्हणजे आज हा विषय ऐकला मग त्याच्याप्रमाणे अ, अभ्यास करतात. मग काही दिवसांनी दुसरा काही विषय ऐकला मग त्याच्याप्रमाणे अभ्यास करतात. ही जी धरसोड वृत्ती आहे ती चांगली नाही आहे. एखादा विषय जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे कळत नाही, स्पष्टपणे समजून येत नाही, तोपर्यंत त्या विषयावरती राहणं आवश्यक आहे. जेणेकरून त्या विषयाची पूर्ण स्पष्टता आपल्याला येते. आणि मग असं पण आहे, की जर तुम्ही त्या विषयावरतीच खोलवर अभ्यास केला, तर तुम्ही एकदम सहजतेने पुढे जाऊ शकता. तुम्हाला गरज नाही दुसरा विषय घेण्याची. जसं तुम्ही धातूचा अभ्यास करत आहात,
तर पटवी धातूचा अभ्यास करता करता जर तुम्ही जास्त वेळ त्याला दिला तर त्याच वेळी आपोआप तुम्हाला आपोआप समजून येईल, आपोआप तुमचं लक्ष तेजोकडे जाईल, आपोआप तुम्हाला वायू देखील लक्षात येईल. पंचस्कंदाचा अभ्यास करत असताना कुठलाही एक स्कंद तुम्हाला जर समजला तर आपोआप बाकीचे स्कंद देखील तुमच्या लक्षात येतील. तर याच्यासाठीच आवश्यक आहे की तुम्ही एकाच विषयावरती बराच वेळ राहणं आवश्यक आहे आणि आपले विषय वारंवार बदलू नये. जेव्हा तुम्हाला स्पष्टता येईल की हां, मला हे समजत आहे, तेव्हा त्याच्यावरतीच राहा. कधी असं होईल की आपण 2-3 आठवडे एका विषयावर आहात, परंतु त्याच्यामध्ये प्रगती दिसत नाही, ते समजून येत नाही, तर निश्चितच तुम्ही तो विषय बदलला पाहिजे. परंतु मला असं वाटत नाही असं कधी होईल, कारण 2-3 आठवड्यामध्ये नक्कीच तो विषय आपल्या लक्षात येतो, आपल्याला समजू लागतो आणि मग पुढे आणखीन खोलवर त्याची माहिती आपल्याला समजते. तर अशा प्रकारे एखाद्या विषयावरती बराच वेळ राहणं हे देखील आवश्यक आहे आणि मला वाटतं बरेच साधक याच्यामध्ये गल्लत करतात आणि मग ते विषय बदली केल्यामुळे अपेक्षित परिणाम किंवा अपेक्षित लाभ त्यांना दिसून येत नाही. अशा प्रकारे जर एका अ, ठराविक दिशेने अभ्यास केला, धम्मसराव केला, तर निश्चितच त्याचा लाभ होतो. म्हणूनच मी पुन्हा साधकांना सांगेल, की एखादा विषय घेऊन जसं आता आपण रूप समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर त्याच्यावरती राहून अभ्यास करणं हे आपल्याला योग्य आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे प्रत्येक सुत्तामध्ये आपण ऐकतो किंवा वाचतो, की बुद्ध सांगतात, की तुम्हाला ध्यानचे प्रॅक्टिस करणं किंवा साधना करणं देखील आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी सिटिंग मेडिटेशन किंवा चंक्रमण पर्यंत करणं देखील आवश्यक आहे. मग आपण सकाळचे जे ध्यान करतो, त्याच्यामध्ये सिटिंग मेडिटेशन करून, दुपारी एखादं सिटिंग मेडिटेशन करून, संध्याकाळी एखादं सिटिंग मेडिटेशन करून किंवा चंक्रमण करून, सकाळी देखील चंक्रमण करू शकता, दुपारी देखील करू शकता. ज्याप्रमाणे तुमची शारीरिक स्थिती असेल, त्याप्रमाणे तुम्ही बसून किंवा चालून ध्यान करून आपली समाधीचे अभ्यास वाढवू शकता. आणि इतर जो वेळ आहे, जेव्हा आपण ऑफिसमध्ये आहोत किंवा आपले दैनंदिन कामं करत आहोत, गृहिणी घरातली कामं करतात, तेव्हा धातूचा एखादा अभ्यास करणं हे आपल्याला जास्त लाभदायक आहे. तर यानी मागे सांगितल्याप्रमाणे आपली सती विकसित होते आणि मग तीच सती आपल्याला समाधीसाठी लाभदायक ठरते. तर असं प्रत्येक गोष्ट समजून मग त्याच्यावरती राहून आपण जर अभ्यास केला तर निश्चितच त्याचा लाभ होईल. आणि एक आणखीन विषय असा आहे की जे गृहस्थ आहेत, सर्वच आपण गृहस्थ आहोत, तर बऱ्याचदा गृहस्थांच्या काही अडचणी असतात घरामध्ये, काही प्रॉब्लेम येतात, अडचणी येतात, की जेणेकरून ते पूर्ण वेळ धम्मामध्ये राहू शकत नाही. परंतु तरी देखील असं असताना देखील कमीत कमी जे काही आपल्याला वेळ मिळेल, एक साधना किंवा 2 साधना किंवा एखादा टॉक ऐकणं, हे आपण नित्यनियमाने करणं आवश्यक आहे. जेणेकरून आपली कंटिन्युटी राहते आणि मग जर अशा प्रकारचं समजा 1 आठवडा तुम्ही पूर्ण वेळ साधना करू शकले नाही, परंतु मध्ये-मध्ये तुम्ही साधना केलेली आहे, टॉक ऐकलेला आहे, तर मग पुन्हा आठवड्याने तुम्हाला जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता लागत नाही. पुन्हा तुम्ही पटकन साधनेचा अभ्यास करू शकता. जर बराच वेळाचा गॅप झाला किंवा तुम्ही बराच दिवस साधना करू शकले नाही, तर जेव्हा पुन्हा सुरुवात करतो, तेव्हा थोडंसं अडचण येते, कठीण होतं. त्यासाठी पुन्हा आपल्याला जोर लावावा लागतो आणि मग हे टाळण्यासाठी थोडीशी कंटिन्युटी करणं आवश्यक आहे, ठेवणं आवश्यक आहे. अडचणी असतात, काही-काही वेळा मन स्थिर नसतं. तेव्हा देखील आपण त्या परिस्थितीमध्ये देखील
धम्माचा अभ्यास करू शकतो. आपण विचार करू शकतो, ठीक आहे अशा प्रकारचं अडचण किंवा आपत्ती माझ्यावरती आलेली आहे. मग मला दुःख होतंय. मग बुद्ध हेच तर सांगतात, की दुःख आहे. मग दुःख बघणं आवश्यक आहे. जाती भी दुःखा, जरा भी दुःखा. हे त्यावेळी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. कधी-कधी मानसिक स्थिती खूपच खराब असेल, तर ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु अ, आपला द आपला वेळ त्याच्यात निघून जातोय. आपण प्रॅक्टिस करू शकत नाही आहे. परंतु जेव्हा हे सगळं नॉर्मल होईल, तेव्हा मी पुन्हा प्रॅक्टिस करेन आणि हा जी वेळ माझी निघून गेलेली आहे, ती मी भरून काढेन. म्हणजे आपल्याला मिडल पाथ ठेवायचा आहे. प्रयत्न करायचा आहे, की अडचणी असतील तरी ध्यान करायचं आहे आणि जर शक्यच नसेल, तर द्वेष देखील करायचा नाही. मनामध्ये असं देखील येता कामा नये, की आता मी प्रॅक्टिस करू शकत नाही आहे, मग माझं सगळा वेळ फुकट जात आहे. नाही, आपल्याला गृहस्थ आहोत, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं आवश्यकच असतं आणि त्याच्यासाठी वेळ देणं किंवा त्याच्यामध्ये गुंतून राहणं हे फार गरजेचं असतं. म्हणून आपल्या मनामध्ये तशा प्रकारचा द्वेष येता कामा नये. परंतु जेव्हा आपण त्याच्यातून बाहेर येऊ, तेव्हा पुन्हा जोमाने धम्म साधना करणं आवश्यक आहे. जेणेकरून आपला जो लॉस झालेला आहे, वेळ गेलेला आहे, तो आपल्याला भरून काढता येईल. तर अशा प्रकारे कंटिन्यूटी ठेवणं धम्मामध्ये आवश्यक आहे आणि असं पाहण्यात येतं, की एकदा की आपला धम्मसाधनेमध्ये अडथळा आला किंवा आपण करू शकला नाही, तर पुन्हा सुरू करण्यासाठी फार वेळ लागतो. आपण बहुतेक वेळा विसरून जातो आणि महिना, 2 महिन्यांनी पुन्हा काहीतरी आपल्याला मनामध्ये येतं आणि आपल्याला वाटतं, "अरे, माझा बराच वेळ गेला." आणि मग पुन्हा आपण साधना करायला सुरू करतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचं नुकसान जे होतं आपल्याला, ते आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे आणि म्हणूनच वारंवार धम्मामध्ये राहणं, वारंवार अभ्यास करणं, हे आपल्याला लाभदायक असतं. आणि या व्हिडिओच्या शेवटच्या भागात मी तुम्हाला हेच सांगेन, अ, जे विषय आपण घेत आहोत, तर तुम्हाला एखादा विषय समजलेला नसेल, तुम्हाला अडचण असेल आणि तो कशाप्रकारे अभ्यासावा, हे जर तुमचा प्रश्न असेल, तर तुम्ही तो मला जरूर कळवा. आपण तो विषय घेऊ शकतो. अ, तुमचं जे काही प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी मला आनंदच होईल. अ, आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत असतील, तर तुम्ही नक्की दुसऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्याचा लाभ होईल. तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला मेसेज करू शकता. मागच्या टॉकमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. या धम्म अभ्यासामध्ये आपण पुढे जावं, अ, पूर्ण प्रयत्न करत राहावे आणि जे बुद्धांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे, ते पूर्णपणे आत्मसात करून ज्या काही स्टेजेस आहेत, ते आपल्या सर्वांना प्राप्त होऊ, अशा प्रकारचे मंगल कामना करून आजचा विषय मी इथेच संपवत आहोत. धन्यवाद.